प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अभिनेता सैफ अली खान याच्यावर खरं तर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि मुंबईची पोलीस टीम ही लीलावती रुग्णालयात दाखल झालेली आहे। अधिकचा तपास खरं तर त्यांच्याकडून करण्यासाठी ही पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयात दाखल झालेली आहे। आपण सकाळीच पाहिलेलं होतं सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला, त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याच्यावर 2 शस्त्रक्रिया सध्या पार पडलेल्या आहेत। त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते। अजूनही त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती डॉक्टरांकडून समोर आली आणि मुंबई पोलीस टीम ही लीलावती रुग्णालयात दाखल झालेली आहे। त्यांच्याकडून आता या घटनेचा अधिक वेगाने तपास सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सोबतच आताची ही महत्त्वाची अपडेट, सैफ अली खान याची मुलगी अभिनेत्री सारा अली खान ही सुद्धा लीलावती रुग्णालयात पोहोचलेली आहेत। तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनेक खरं तर जे सेलिब्रिटी आहेत ते लीलावती रुग्णालयात दाखल होताना पाहायला मिळत आहेत। महत्त्वाची अपडेट आपण या प्रकरणासंदर्भातली पाहतोय। मुंबई पोलीस टीम ही लीलावती रुग्णालयात दाखल झालेली आहे। या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून खरं तर वेगाने सुरू आहे। सैफ अली खान याच्या घरी सुद्धा क्राईम ब्रांच आणि पोलिसांचा तपास सुरू आहे, तिथेही वेगाने तपास केला जातोय। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, सैफ अली खान याचा मुलगा आणि मुलगी सारा अली खान हे आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत, ज्या लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहेत। शिल्पा, सध्याची काय परिस्थिती आहे तिथली, कारण मुंबई पोलिसांची टीम त्या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। गौरी, आपण जर पाहिलं तर मुंबई पोलिसांनी हा कसून तपास सुरू केलेला आहे आणि आता लीलावती रुग्णालयामध्ये मुंबई पोलिसांची टीम दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई पोलिसांची टीम आतमध्ये गेलेली आहे। विशेष म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खान देखील हॉस्पिटलमध्ये आलेली आहे। अनेक जण सैफ अली खानला भेटून जात आहेत आणि आता मुंबई पोलिसांची टीम आलेली आहे। मुंबई पोलिसांनी कसून तपास सुरू केलेला आहे, कारण 12व्या मजल्यापर्यंत चोर कसा काय पोहोचू शकतो, नेमकं त्याचं कारण काय आहे, वेगवेगळी कारणं या पाठीमागे आहेत का, असा देखील सवाल उपस्थित राहत आहे। आणि त्याच अनुषंगाने आता मुंबई पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाली असून सैफ अली खानचा जबाब लिहून घेणार आहेत आणि त्यानुसार विशेष म्हणजे सैफ अली खान जे जबाब लिहून देऊन जी माहिती देणार आहे त्यातून वेगळं कारण काहीतरी समोर येऊ शकतं आणि त्याच अनुषंगाने हा तपास सुरू आहे। विशेष म्हणजे आता सैफ अली खान जी काही उत्तरं देणार आहेत, मुंबई पोलीस जी काही चौकशी करणार आहेत, त्यातून जे काही कारण समोर येते ते महत्त्वाचं आहे, कारण जी घटना घडली 6 वार हे सैफ अली खानवर झालेले पाहायला मिळत आहे आणि 6 वार झाले त्यावेळी नेमका त्या जो कोणी अज्ञात व्यक्ती होता त्याचा चेहरा सैफ अली खानने पाहिलाय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तो चेहरा पाहिला असेल तर, कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये अद्याप तरी कुणी आतमध्ये जाताना दिसलेलं नाही। त्यामुळे आता सैफ अली खान जो काही उत्तर देईल किंवा जो काही चेहरा सैफ अली खानने पाहिलेला असेल त्यावरूनच हा अज्ञात व्यक्ती कोण होता हे ठरवलं जाईल। सध्या अगदी थोड्याच वेळामध्ये ही टीम आतमध्ये पोहोचलेली आहे आणि सैफ अली खानचा जबाब देखील लिहून घेणार आहेत। त्यामुळे आता सैफ अली खान नेमकं काय उत्तर देतोय किंवा जी घटना घडलेली आहे त्या घटनाक्रम कसा सांगितला जातोय, त्यावरून मुंबई पोलीस चौकशी करून या अज्ञाताचा शोध घेणार आहेत गौरी। त्यामुळे आता वेगवेगळे जे सैफ अली खानचे चाहते वर्ग आहेत ते देखील आता या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होऊ लागलेले आहेत। सैफ अली खानची मुलगी आणि मुलगा देखील हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि मुंबई पोलिसांची टीम आता चौकशी करत असलेलं पाहायला मिळत आहे गौरी। हो, नक्की शिल्पा, पोलीस नेमका कशा प्रकारे तपास करतायत, सैफ अली खान नेमका काय सांगतोय, त्याच्याकडून नेमकी काय माहिती मिळते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।